हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप छान आणि खूप भारी आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा, कंटिन्यू करा आणि पुढे जो तुम्ही थंबनेल बघितला असेल की घरासाठी आज काय नवीन वस्तू घेतलेली आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. तर इथे बघू शकता आम्ही आलेलो आहे फर्निचरच्या दुकानामध्ये आणि जी वस्तू आम्हाला खूप दिवसापासून घ्यायची होती, ती फायनली घेतलेली आहे. तरी ते जे मोठं गोडाऊन होतं, तर सोफा, कपाट आणि खुर्च्या ह्या भरपूर साऱ्या अशा वस्तू होत्या आणि सोफा तर एवढे भारी भारी होते ना. 12,000पासून तर 40-50 हजारापर्यंत सोफा होता आणि इथली क्वालिटी एक नंबर आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वस्तू जेव्हा घ्यायची असेल त्यावेळेस इथेच होते. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे काढत होते तर आमचे सोफे वगैरे सगळं बघून झाले, कपाट वगैरे सगळं बघितलं आणि जे घ्यायचं होतं ते आम्ही फायनल केलं आणि ते घेतलं. आणि थोडंसं म्हणजे मी ब्लॉग ज्यावेळेस बनवत होते, व्हिडिओ काढत होते त्यावेळेस ते मालक आले आणि ते बोलले की ते ब्लॉग काढू नका, इथं अलाउड नाही आहे. त्यावेळेस मग मी बंद केलं आणि ती वस्तू फायनल केली. आणि आम्ही बघा इथं बाजूलाच छोटंसं गार्डन होतं, त्यामुळे ते मायराला आम्ही घेऊन आलो होतो. तर जी वस्तू घेतली आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. तोपर्यंत मला एक तुमच्या संग बोलायचं होतं की आपण जे छोटे यूट्यूबर आहेत, जे असे नवीन सुरुवात करतात, खूप मेहनत करतात, तर त्यांना व्ह्यूज येत नाहीत, तर आपणच एकमेकांना सपोर्ट करत नाही. जे आपण समजा आता भरपूर असे छोटे यूट्यूबर आहेत, ते फक्त आपणच असे आहेत ना, आपण मोठ्या लोकांचे मोठे जे यूट्यूबर पहिलेच फेमस झालेले आहेत, आपण त्यांचे व्हिडिओ बघत बसतो दिवसभर आणि फालतूचं म्हणजे टाईम घालवतो. तर माझं असं म्हणणं आहे की यूट्यूब फॅमिलीला सांगणं, जेवढे कोणी माझे ब्लॉग बघत असतील ना, त्यांनी सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की आपल्याला जर पुढे जायचं असेल आणि ब्लॉग म्हणजे व्ह्यूज यायचे असतील आणि व्हायरल व्हायचं असेल आणि तर एकच गोष्ट करावं लागणार आहे की जे सबस्क्रायबर आहेत ना, ते आपल्याला पक्के सबस्क्रायबर बनवावं लागणार आहेत. कारण की आता माझे 2,100 सबस्क्रायबर आहेत, पण 2,000पर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत नाही आहे किंवा ते लोक व्हिडिओ बघत नाही आहेत आणि कमेंट करत नाही आहेत. तर ते फक्त सबस्क्रायबर असून काही फायदा नाही आहे. असे सबस्क्रायबर पाहिजेत की ते आपले पक्के असे फॅमिलीसारखे आहेत. ब्लॉग गेल्या गेल्याच ब्लॉग आपण म्हणजे त्यांनी आपला ब्लॉग बघितला पाहिजे, कमेंट केली पाहिजे, लाईक केलं पाहिजे. तर मी म्हणते अशा म्हणजे यूट्यूबवर 4-5 मैत्रिणी अशाच जमा करायच्यात मला. आणि तेवढ्या जरी त्यांनी जरी आपले ब्लॉग बघितले कंटिन्यू फॅमिलीसारखं, असं फॅमिलीसारखं बनवायचं आहे त्यांना. तर इथे बघा जीवनला घेऊन आलो नव्हतो आम्ही, तर इथं मी तेच बोलत होते मायराला. तर तेच म्हणते मी, जर आपण अशा 4-5 मैत्रिणी एकदम खास तयार केल्या, आपण त्यांचे ब्लॉग बघितले आणि त्यांनी आपले ब्लॉग कंटिन्यू बघितले, एकमेकाला जर आपण सपोर्ट केला तर आपले ब्लॉग नक्कीच पुढे जाऊ शकतात. आत्ताशी माझ्या 2-3 अशा मैत्रिणी परफेक्ट अशा झालेल्या आहेत की त्या कंटिन्यू ब्लॉग बघतात आणि मी पण त्यांचे बघते, कमेंट करते. क्वीन थोंबे असं नाव आहे त्या ताईंचं. आणि दीपाली ताईची तर माझी 4 वर्षापूर्वीपासून ओळख आहे. आणि म्हणजे अशी फॅमिली अशा सबस्क्रायबर झाल्या पाहिजेत ना, की आपण त्यांना सगळं ओळखतो, आपल्या घरातल्यांसारखंच ओळखतो आणि आपली कायम ती ओळख राहिली पाहिजे, आपली फॅमिली बनली पाहिजे आपली यूट्यूबवर. आणि मी पण आता अशा 4-5 मैत्रिणी 5-6 मैत्रिणी तयार करणार आहे. त्यांना कमेंट करत जावं आणि जे कोणी माझे ब्लॉग बघत असेल, ज्यांना त्यांचे माझ्यासारखेच ब्लॉग बनवत असतील ना, त्यांना गरज असेल, तर त्यांनीसुद्धा माझ्या व्हिडिओला कमेंट करावं. मी नक्की त्यांना सपोर्ट करेल आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओ मी कमेंट करत जाईन आणि प्रत्येक व्हिडिओ पूर्ण बघत जाईल. तर प्लीज असं करा तुम्ही. आपण 4-5 मैत्रिणी जमा होऊ आणि आपण कायम अशी फॅमिलीसारखे राहूया, तरच आपले ब्लॉग व्हायरल होऊ. आणि जे दीपाली ताई आहे बघा तुम्ही आणि जे क्वीन थोंबे आहे, ते जे माझे ब्लॉग बघतात ना, माझ्या ब्लॉगच्या खाली बघा त्यांची कमेंट असणार आहे. तर अशा ज्या ताई आहेत ना, त्यांना आपण असं एकदम फॅमिलीसारखं ओळखलं पाहिजे. त्यांनी काय घेतलं आहे, काय नाही, त्यांचं काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहीत पडल्या पाहिजे. एक फॅमिली बनली पाहिजे ना आपली. तर इथे बघा मी स्वीटमधून ते बघितलं असं तुम्ही, खायला वगैरे घेऊन आले होते पोरांना. तर इथं मायराचं बघा कसं पटपट खाणं चाललेलं आहे. त्यामुळे मी बोलत होते जीवनला लवकर ये, खायला लागली पटापट. अगं राहू दे ना आम्हाला.
जीवन ये लवकर बघ, ते सगळं खाऊन टाकते. तू काय तिथं करतोय हा? अरे तू खा ना आधी, ये लवकर. राहून दे नंतर का. दीपाली ताई तर माझ्या बहिणीसारखीच झालेली आहे. म्हणजे आपण एखाद्याला 4 वर्षापूर्वीपासून मी मायराच्या वेळेस मी प्रेग्नेंट होते ना, त्यावेळेसपासून तर आत्तापर्यंत मी आणि दीपाली ताईला ओळखते. आणि त्यांचं पहिलं चॅनल होता तो खूप म्हणजे पुढे गेलेला, आणि तो त्यांच्या काहीतरी एका चुकीमुळे तो त्यांचा पासवर्ड ध्यानात नाही राहिला आणि त्यांनी परत नव्याने सुरुवात केलेली आहे. तर अजूनही आम्ही दोघी एकमेकींना ओळखतो. तर अशी सबस्क्रायबरांना असे यूट्यूब फॅमिली आपली बनली पाहिजे, की त्यांना आपण 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं पूर्णपणे ओळखतो. तरच आपण पुढे जाऊ शकतो. नाहीतर उगाच कोणाचे ब्लॉग नाही बघितले आणि उगाच कमेंट केली, आणि काय आहे त्या व्हिडिओमध्ये ते पण नाही बघितले आणि उगाच करायचं म्हणून करायची कमेंट केली, तर मग आणि लाईक पण नाही केलं, तर पुढे परत त्यांच्यापाशी आपले ब्लॉग जाऊ शकणार नाहीत. तर इथे बघा किती भारी वाटत आहे. आणि जे मी बोलले होते, जी नवीन वस्तू खूप दिवसापासून घ्यायची होती, तर हे बघा या 2-3 खुर्च्या आहेत, त्याच आम्हाला घ्यायच्या होत्या. आणि सोफा घ्यायचे तर खूप हौस आहे, पण ते आता लगे सगळ्या गोष्टी शक्य होत नाही आहेत. ते पण घेणारच आहे पुढे. आणि बघा मगाशी कसा सगळा पसारा दिसत होता हॉलचा, तो पूर्ण क्लीन वगैरे करून एखादी जरी वस्तू आपल्या घरात नवीन आली तर आपोआपच आपल्याला उल्हास येतो सगळं काम वगैरे आवरायला करायला, आणि घरात पण फ्रेश वाटतं. आणि ते बघा ही छोटी खुर्ची आहे, तिच्यासाठी आणलेली आहे मायरासाठी, पण ती त्याच्यात बसत नाही आहे. आता बघा थोड्या वेळाने उठते आणि त्या मोठ्या खुर्चीत जाऊन बसते. तिचं असंच, आणि ती बोलते मी नाही बसणार ह्या छोट्यामध्ये. तर ते असं झालं, ते आणूनच आम्ही फसलो. तर इथे मी तुम्हाला सगळं म्हणजे टी व्हीचं ह्याचं मी काय काय ठेवलं आहे, काय काय नाही ते दाखवत होते. जर हे जे 3 ड्रावरचं आहे छोटंसं, त्याच्यामध्ये आपल्या छोट्या छोट्या वस्तू मला ज्या रोज लागणाऱ्या, घाई गडबड होत नाही, मुलांच्या शाळेच्या वस्तू वगैरे असं जवळच ठेवून दिलेले आहेत. आणि इथं आपली छोटीशी गौतम बुद्धांची मूर्ती, आणि इथं गाडीची चावी वगैरे ह्यांच्या लक्षात राहावं म्हणून जवळच असं ठेवलेलं आहे. एवढं जवळच ठेवलेलं आहे, पण त्यांच्या लक्षात कधी राहत नाही. आणि ते बघा बाबासाहेबांचा फोटो वगैरे लावलेला, आणि एवढं जे आहे जी ट्रॉली, त्याच्यामध्ये फक्त दोघांचे बुक्स आणि बॅग हेच ठेवायला, म्हणजे एवढं नर्सरीचंच बघा एवढं आहे माहेराचं. आणि बाकीचे 3 जे खालचे कप्पे आहेत ते जीवनचे आहेत, त्याच्यामध्ये पण बुक्स वगैरे ठेवलेले आहेत. तरी ते मी ते दाखवत होते त्याच्या आणि टी व्हीच्या वरती ना आमचा दिसत नाही आता, पण आमच्या दोघांचा फोटो लावलेला आहे. आणि इथं मी किचनमध्ये जाताना असा पडदा लावला आहे, की जेणेकरून तिकडून कोणी येत असेल आणि इकडून कोण जात असेल तर असं दिसावं लगेच म्हणून असा पडदा लावलेला आहे इथे. तर इथे असं छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी हे ठेवलेलं आहे, पेन वगैरे, डायरी, जेणेकरून ते लगेच सापडेल. तर मी जे बोलत होते तसंच करा. आणि अशा 4-5 मैत्रिणी मला बनवायच्या आहेत, माझे एकदम फॅमिलीसारखे सबस्क्रायबर करायचे आहेत मला. तर आजपासून आपण हे करू, एकमेकांना सपोर्ट करू. आणि त्याशिवाय काय होणार नाही. दुसऱ्यांचे ब्लॉग बघत बसतो ना आपण, आणि फालतूचा व्हिडिओ पण म्हणजे पूर्ण दिवस पण आपला जातो उगाचच. तर आपण जर दुसऱ्यांचे ब्लॉग बघायचे बंद केले ना, मोठे जे यूट्यूबर आहेत त्यांचे, तर आणि जेवढे मिडल क्लास आहेत, जेवढे छोटे यूट्यूबर आहेत, 10-15 जणांचे जरी आपण जसं टाईम मिळेल तसा, एक दिवसा किंवा कधी आपण जसा टाईम मिळेल तसा आवर्जून 4-5 जणी जर आपण मैत्रिणी जमा केल्या आणि त्यांचे ब्लॉग बघितले ना, तरच आपले ब्लॉग पुढे जाऊ शकतात. तर इथे बघा आम्ही परत संध्याकाळी आलेलो आहे. जी मायरा त्या खुर्चीत बसत नव्हती ती आम्ही चेंज केली आणि दुसरी घेतली. तर घरी पुढे बघा आम्ही कोणती घेतली ती. काय नसतं, मी धरली असती. काय मी नसतं तर तुमचं काय झालं असतं, काय झालं असतं. आता एवढ्या आम्ही 3 आणल्यात, पण काय झालं. 3 आणल्यात खुर्च्या बाबा. त्याला वाटते माझ्याशिवाय काही कामं होत नाही त्यांची. हे काय हाल आहे ना. इकडे बघ, दर्गा आहे ना.
जायचं परगेटला पेट्रोल पंप दाखव वेलकम खोपोली दाखव कुठे वेलकम करतो हां मस्त दिसतंय का हलवू नको मायरा फूड कोर्ट हॅलो तर तुम्ही बघितलंच असेल की वातावरण किती सुंदर आणि छान होतं आणि असं गाडीवर फिरलं ना मला माझं मनही प्रसन्न होतं. घरात तेच कामं करून खूप कंटाळा येतो. तर इथे बघू शकता तुम्ही ही ब्लॅक कलरची खुर्ची आम्ही घेऊन आलेलो आहे आणि ती मायराची छोटी खुर्ची होती ती आम्ही देऊन आलो. तर ही अजून जास्तच भारी वाटत होतं. तर इथे बघा मशरूमची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहेत. तर प्लीज मी जे सांगितले ते लक्षात ठेवा आणि 4-5 जणी जमा करा आणि आपली यूट्यूब फॅमिली सारखी तयार करा. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग बाय. नेक्स्ट ब्लॉग पण खूप छान आहे तर तो पण ब्लॉग तुम्ही बघा पुढचा येणारा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.